वाळवंटी नाचे पंढरीये। एकदा का माझ्या ज्ञानोबरायांचं दर्शन मला या पंढरीच्या वाळवंटामध्ये झालं ना, तर आण घेऊन सांगतो देवा, मरेपर्यंत या पंढरीच्या वाळवंटामध्ये नाचेल, फक्त एकदा माझी ज्ञानदेव नावाची माझी माय मला एकदा दाखव। ज्ञानदेव ही माय बाई बापांना का माय म्हटलं माहिती? जा ना तुम्ही आळंदीला, माऊलींच्या समाधीवरती नतमस्तक व्हा। ज्याला माय नाही ना त्यानं म्हणावं, माऊली ओ माऊली तुम्हीच माझी माय आहात। अरे ज्याला बाप नाही ना त्यानं आळंदीला जावं, समाधीवरती नतमस्तक व्हावं, म्हणावं माऊली ओ माऊली तुम्हीच माझे बाप आहात। अरे साधकाचा माय बाप दरुषणे हरी ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा, असं वर्णन ज्या महात्म्याचं करावं ते माझे माऊली सामान्य नाहीत बरं का, आणि त्यांची समाधी सुद्धा सामान्य नाही। अरे काय त्या समाधीचं वर्णन केलं बघा, विश्वातली एकमेव समाधी। अरे ज्या समाधीला संजीवन समाधी म्हटले, आणि ज्या वेळेला संजीवन समाधी सोहळा आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये संपन्न होतो ना माई बापांनो, साधकाच्या अंतकरणातला भाव जर शुद्ध असेल तर सांगू तुम्हाला त्या समाधीची ताकद आमच्या सारख्या साधकाला नाही। त्या आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये समाधी सोहळ्याचं कीर्तन करावं वाटत। माझ्या जीवनातला प्रसंग आहे, ज्या वेळेला समाधी सोहळ्याचं कीर्तन आम्ही आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये करतो ना, असा 12 वाजायचा टायमिंग जवळ येतो, माऊलींची समाधी सोहळ्याची वेळ होते। त्या समाधीतल्या लहरी साधकाच्या अंतकरणापर्यंत जाऊन भिडतात, आणि कधी त्या साधकाच्या डोळ्याला धारा लागतात ना त्याचंही त्याला कळत नाही रे, इतकी ताकद त्या समाधी।